गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरुदेव दत्त श्री श्रीपाद श्री वल्लभ महाराज की जय. श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल राजाधिराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींच्या आशीर्वादाने मी आजपासून स्वामी सेवेचा चॅनल सुरू करत आहे. माझा अल्पसा परिचय देते जेणेकरून तुम्हाला कळेल, माझी विश्वासार्हता कळेल. 2019 पासून स्वामींच्या कृपेने स्वामी सेवेचा एक ग्रुपचं मी एक नियोजन करते. साधारण 100 जणांसाठी तो ग्रुप काढला होता, पण आता हजारो जण त्याच्यामध्ये सहभागी झाले आहेत आणि अगदी मनापासून सेवा करतात. साध्या सोप्या पद्धतीने मला सेवा द्यायला आवडतं. भक्ती मार्गातून सेवा सर्वांनी करावी अशी माझी तळमळ आहे. त्यामुळं आणखीन खूप जणांपर्यंत जावं यासाठी हा चॅनल काढण्याचा अट्टाहास केलेला आहे. स्वामींना ही विनंती आहे की भक्ती मार्गातून सेवा मला सांगता यावी आणि एखादं कर्मकांड म्हणजेच एखादी कृती ती प्रेमाने केल्यानंतर कर्मापर्यंत जात असते. त्याचं कर्म होत असतं आणि ती भगवंताला अतीव प्रिय होत असते. हे मला सांगता यावं. किमान 4 जणांना जरी कळलं आणि कर्मकांडाची ओढाताण कमी करून प्रेमाने ती कृती केली आणि भगवंताच्या चरणी अर्पण केली तर किती आत्मिक समाधान मिळतं, मला हे सांगायचंय. स्वामींनी मला सांगण्यात मदत करावी एवढीच इच्छा. श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओला मी सुरुवात करते. उद्या चतुर्थी आहे आणि त्यामुळंच चॅनलचा आज श्री गणेशा करते. गणपती बाप्पाची एक छोटीशी सेवा देऊन, बऱ्याच जणांना माहितीच असेल ती सेवा, 21 दुर्वांची सेवा. आता प्रथमतः हे सांगते, 21 दुर्वा आपण बरेच जण, सकाळ झाली, चतुर्थीची सकाळ असते आणि महिलांची लगबग सुरू असते दुर्वा तोडण्यासाठी. अशात दुर्वा पण शेजारी पाजारी मिळत नाहीत. आधी असायच्या, म्हणजे आमच्या तर शेजारी. पण चतुर्थीच्या दिवशी खरंच दुर्वा तोडाव्या का? मला सांगितलं तर नाही. कारण मला वाटतं की माझ्या गणेशाला प्रिय आहे ना दुर्वा, म्हणून मी वाहणार आहे. पण त्याला प्रिय आहे म्हणून त्या दिवशी ते तोडून त्याच्यावर आघात करणं, हे खरी भक्ती असेल का? भक्ती खरी खोटी या खोलात आपल्याला जायचं नाहीये. पण भगवंताला जे प्रिय असतं ते तोडू नये त्या दिवशी. त्याची काळजी घ्यावी, त्याच्यावर प्रेम करावं, एवढंच वाटतं. कारण भगवंताला पूर्णतः सरळ त्याच्यावर प्रेम करण्यापेक्षा त्याला जे प्रिय आहे त्यावर प्रेम केलेलं ना खूप आवडतं. त्यामुळं एकादशीच्या दिवशी, तुळशीपत्र एकादशीच्या दिवशी तोडू नये. सोमवारी किंवा प्रदोष, शिवरात्री असते त्या दिवशी बेलपत्र तोडू नये. आधीच त्याची पूर्वतयारी करून ठेवावी. हे मी भक्त म्हणून प्रत्येकानं हे पाळलं पाहिजे. आणि चतुर्थी आहे तर त्याची पूर्वतयारी नेहमी आधीच करून ठेवली पाहिजे. आदल्या दिवशीच दुर्वा तोडून आणणे, फ्रीज असेल तर फ्रीजमध्ये साठवून ठेवणे, नसेल तर ओल्या कपड्यामध्ये ठेवणे. आता सेवा सुरू करूत. सेवा 21 दुर्वांची सेवा आहे. गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा वाहून एका ताम्हणामध्ये स्थानापन्न करावं आणि त्यानंतर गणपती अथर्वशीष 21 वेळा घेत 21 दुर्वा अर्पण करायच्या. म्हणजे त्या कशा, एक दुर्वा ठेवल्यानंतर गणपती अथर्वशीषचा आपण अभिषेक करत जायचा. त्यानंतर दुसरी दुर्वा ठेवायची, दुसऱ्या वेळा अभिषेक
करत अथर्वशीर्ष म्हणायचं असं 21 वेळा करायचं आणि 21 फुलं असतील तर लाल फूल असतील तर उत्तम, नसेल तर शेवटच्या वेळेस 21व्या वेळी लाल फूल ठेवायचं दुर्वांसोबत. 21 दुर्वा आणि 1 लाल फूल असंही चालतं आणि शेवटच्या वेळेस 21व्या वेळी 21 वेळा वाचन झाल्यानंतर हात जोडून फलश्रुती घ्यावी. तर ही सेवा आपण चतुर्थीच्या दिवशी अवश्य करावी. नसेल जमत, रोजही केलं तर उत्तमच आहे. संकल्प व्यक्त करायचे असेल तर अवश्य करा. कोणतंही कार्य, अडलेली कार्य होण्यासाठी ही सेवा आपण करू शकतो. विद्यार्थ्यांनी अवश्य करावी. विद्यार्थ्यांना वेळ नसेल तर त्यांच्या आईंनी केली तरी चालेल. त्यांना ते तीर्थ परत द्यावं पिण्यासाठी. घरातल्या सर्वांनी ते तीर्थ घ्यावं. त्याचबरोबर एक मुलांना जर करण्यासाठी अथर्वशीर्ष खूप वेळ बसून आपली मुलं करू शकत नाहीत. त्यांना क्लासेस असतात, ट्युशन, इतर बऱ्याच गोष्टी असतात किंवा काही जण हॉस्टेलला राहत असतात, तर नाही जमत. तर अशा मुलांसाठी किंवा स्त्रियांनी ज्यांना वेळ कमी असतो आणि पटकरणी सेवा करायची आहे, नोकरी असते, इतर जबाबदाऱ्या असतात, तर त्यांनी 21 नावं घ्यायची. गणपतीची प्रिय 21 नावे घ्या किंवा कोणतंही प्रिय नाव तुम्हाला जे आवडेल ते. अगदी श्री गणेश जरी घेतलं तरी चालेल. त्या पद्धतीनं वरती सांगितल्या प्रकारे 21 दुर्वा ठेवत हे नावं घ्यायची. आता गणेशाची प्रिय 21 नावं मी सांगतेय. गणंजय, गणपती, विधी, सुमंगल, बीज, आशापूरक, वरद, शिव, कश्यपनंदन, वाकसिद्धी, हेरंब, धरणीधर, ढौंडी विनायक, यक्ष, महागणपती, क्षिप्रसाधन, अमोघ, अनंत, अमित, मंत्र, चिंतामणी ही 21 नावे नियमित पठण केल्याने गणपतीचे स्थापत्य देवाऱ्यात आणि मनातही होते. ओम गणपते नमो नमः. तुम्ही कोणताही साधा सोपा मंत्र 21 वेळा घेत जरी 21 दुर्वाचा हा उपाय केला तरी उत्तम आहे. आता त्या 21 दुर्वा आणि त्या फुलांचं काय करायचं? ज्यावेळेस ते दुसऱ्या दिवशी फुल जेव्हा ते वाळतात, हे दुर्वा आणि फुल, त्याचा एक तोडगा आहे. तो लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचा. मुलांच्या जवळ ठेवायचं किंवा परीक्षेला जाताना ते घेऊन जायचं. महत्त्वाच्या कामासाठी, मुलाखतीसाठी, विवाह कार्य तुम्ही जमवण्यासाठी जाताय तेव्हा किंवा कोणतेही तुमचे कार्य असेल त्यावेळेस तुम्ही ते जवळ बाळगू शकता. तर अशा पद्धतीने हा तोडगा करावा. लाल कपड्यामध्ये ठेवणं अशक्य असेल, परीक्षेला जाणं घेऊनच शक्यच नाही ना, बऱ्याचदा होत नाही, आपलं सगळं चेकिंग केलं जातं. तर अशा वेळेला एखाद्या वहीमध्ये ठेवून द्यायचं ते तसंच आणि ती वही कायम बॅगमध्ये असू द्यायची किंवा एखाद्या पॉकेटमध्ये असंही ठेवलं तरी चालतं. जसं आपल्याला आवडेल, जसं आपल्याला आपल्या वातावरणानुसार आपल्याला करता येईल तशी सेवा करावी आणि भगवंत सेवा तशी स्वीकारून घेतो. गुरूंच्या सानिध्यात आपण सेवा करतो. गुरु पाहून घेतो तसं काय करायचं ते. त्यामुळं मनापासनं आणि भक्तिमार्गातून सेवा करा. आनंद मिळतो. ओढाताण न करता सेवा करा. खूप आनंद मिळतो. तर धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.